नमस्कार, आप देख रहे हैं HT न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता। तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर। अवैध कोळसा वाहतूक बंद करा। अवैधरित्या शहरातून होत असल्याने या अवैध वाहतुकीवर निर्बंध लावून यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी राजूरकर यांनी केली। वरोरा शहराजवळील वेस्टर्न कोलफील्डच्या एकोणा कोळसा खाणीतून निघणाऱ्या कोळशाची वाहतूक ही अवैधरित्या शहरातून होत असल्याने या अवैध वाहतुकीवर निर्बंध लावून यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी राजूरकर यांनी निवेदनातून केली आहे। वरोरा तालुक्यातील 6 किलोमीटर अंतरावरील एकोणा कोळसा खाणीतून निघणाऱ्या कोळशाची वाहतूक राजरोसपणे शहरातील माढेळी नाका येथून होत आहे। या वाहतुकीकडे पोलीस विभाग, तहसील विभाग तसेच नगर परिषदेचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने ही अवैध वाहतूक सुरू आहे। एकोणा खाण सुरू करण्याआधी केंद्रीय कोळसा विभागाने कोणत्याही प्रकारच्या वाहतूक योजना ठरवल्या नसल्याने याचा त्रास शहरातील नागरिक, ग्रामीण भागातील विद्यार्थी व शेतकऱ्यांना होत आहे। त्यामुळे या मार्गावरून दुर्घटना होण्याच्या घटनाही होत आहेत। माढेळी चौक ते शहीद चौक हा मुख्य रहदारीचा रस्ता असून या रस्त्यावर नगर परिषद, तहसील कार्यालय, शाळा, महाविद्यालय आहे। त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच नागरिक व विद्यार्थ्यांची वर्दळ असते। या मार्गावर दिवस रात्र अवैध कोळसा वाहतूक अविरत सुरू असते। मुख्य रस्त्यावर प्रशासनाद्वारे अवजड वाहनांना निर्बंध असल्याचा फलकही लावण्यात आलेला असला तरी या आदेशाला अवैध वाहतूक ट्रक मालक पायदळी तुडवत ही वाहतूक राजरोसपणे करत आहे। या मार्गावर चालणाऱ्या कोळशाची ट्रक ही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची असल्याने नागरिकांनी या विरोधात आवाज उठवल्यास समाज विघातक ट्रक मालकांकडून नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झालाय। या संदर्भात अनेकदा पोलीस प्रशासनाला याची माहिती तथा निवेदन देऊनही अवैध वाहतूक बंद करण्याची मागणी केली, परंतु पोलीस विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते। या अवजड अवैध वाहतुकींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी डॉक्टर रमेश राजूरकर यांनी निवेदनातून सहाय्यक पोलीस अधीक्षक नियोमी साटम यांना केली आहे। प्रतिनिधि शाहरुख खान, पठान, वरोरा। ऐसी ही ताजा तरीन खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। धन्यवाद।